मित्रांनो, पारू या मालिकेच्या 18 जुलैच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पारू ही दामिनीच्या रूम मध्ये मोहन सरांसाठी नाश्ता घेऊन जाते, परंतु दामिनी यावरती तिला टोमणे मारायला सुरुवात करते। दामिनी म्हणते, काय ग पारू, तुला दिसत नाही का मी इथं बसले ते? मोहन सर गेलेत कामाला, तू नाश्ता ठेव आणि निघ। यावरती पारू कोणतीही प्रतिक्रिया देत नाही, उलट म्हणते, तुम्ही अजून बोला, तुमच्या बोलण्याची मला खूप आठवण येईल। तर दुसरीकडे आदित्य हा पारूच्या जुन्या आठवणीमध्ये भरून गेलेला असतो। तो एकटाच पारू बद्दल बोलत असतो, पण तेवढ्यातच पारू तिथे येते। पारू येताच आदित्य पारूला म्हणतो, तुला 100 वर्ष आयुष्य आहे। पारू आदित्यला जास्वंदीचे फूल देते व म्हणते, हे माझे शेवटचे जास्वंदीचे फूल आहे। आदित्य जरा कन्फ्यूज होतो, तो पुढे म्हणतो, म्हणजे? यावर पारू म्हणते, मी उद्यापासून नसेल ना। त्यानंतर आदित्य हा पारू पासून एक प्रॉमिस घेतो की तू माझ्या बरोबर आयुष्यभर मैत्रीण बनून राहशील। यावरती पारू म्हणते, आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्या सोबत राहील, मैत्रीण म्हणून। हे बोलताच पारू तिच्या मनामध्ये खूपच रडू लागते, परंतु हे तिचे रडणं तिच्या डोळ्यावरती येतं व ते पाहून आदित्यला बरोबर वाटत नाही। तो म्हणतो, रूम मधून जाताना एकदा स्माइल तरी देऊन जा। पारू आदित्यच्या डोळ्यामध्ये बघत असते व यावरती आदित्य म्हणतो, प्लीज माझ्यासाठी एकदा तरी स्माइल कर। यावरती पारू आदित्यला स्माइल करते व रूम मधून निघून जाते। तर यापुढे आपल्याला पाहायला मिळणार आहे की आदित्य, पारू, हरीश, प्रीतम, प्रिया, दिशा हे सर्वजण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत व यामध्ये सुद्धा आपल्याला एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। तर तो ट्विस्ट पाहायचा असेल तर व्हिडिओला लाईक तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पारू या मालिकेचे लेटेस्ट ट्विस्ट सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। धन्यवाद।